एक असं ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रामध्ये की जिथे गर्भगृहात जायला भेटतं आणि शिवलिंगला टच करायला भेटतं. त्यामुळे पुरुषांसाठी वरचं जे वस्त्र असतं ना ते काढावं लागतं आणि बायकांना नॉर्मल. हो वाव. हा तेच असंच आहे. मोस्ट जरा मस्त वाटलं तिथे जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आतमध्ये गेलो आणि कधीच मी मंदिरामध्ये असं उघडा वगैरे झालो नाही. ते फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे लाईफमध्ये आणि मस्त वाटलं. तर आज पण जायची अशी इच्छा होते. तर बघूया ते बाकीचं कव्हर झालं आमचं, मग त्याच्यानंतर आम्ही तिथे जायचा प्लॅन करू. ओके. सो हॅलो नमस्ते सुस्वागतम. दिस इज योर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द प्रफुल व्लॉग्स. तर आम्ही आलो आमच्या सेकंड पॉइंट वरती आणि सेकंड डेस्टिनेशन वरती. एक आहे विश्वकर्मा मंदिर आणि एक शिवलिंग बनवलं मोठं 60 फीटचं आहे बघा. तुम्ही बघू शकता. एक सिनेमॅटिक मध्ये पण मी दाखवेनच. बट ह्याच्या आतमध्ये ना 12 ज्योतिर्लिंग आहेत असं ते म्हणतात. तर बघतो आता आम्ही जाऊन एक्झॅक्ट आहेत काय. अँड दर्शन दाखवतो तुम्हाला. जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल आतमध्ये तर दाखवेन. विश्वकर्मा म्हणजे नॉर्मल छोटंसं मंदिर होतं ना. ह्याच्या मंदिराची काहीतरी गोष्ट आहे. त्यांना विचारतो काकांना आणि सांगतो. ठीक आहे. तर हे काय म्हणजे आजूबाजूलाच आहे. एक विश्वकर्माचं मंदिर आहे आणि ओम नमः शिवाय शिवलिंग आहे. त्यापैकी आता आम्ही जातो आतमध्ये. आणि मला ना आम्ही जे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग केलं त्याची मला गोष्ट सांगायची आहे. ती नंतर सांगेन. म्हणजे त्याची ती माहिती आहे ना ती मी तुम्हाला सांगेन. मगाशी आम्ही त्या केव्स मध्ये आम्ही जाऊन आलो त्याची मी माहिती सांगितली. अँड देन आता मी घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे 12वं ज्योतिर्लिंग आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोड्या टायमाने देईन. मे बी आम्हाला जायचं आहे. जर टाइम भेटला ना आम्ही एकदा रिटर्न जाऊ तिथे. माझी अशी इच्छा आहे की जावं. सो मुलांचं कसं आहे तिथे की ते एक असं ज्योतिर्लिंग आहे की तिथे जाऊन मस्त मुलांना असं उघडं व्हावं लागतं. ते एक असं ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रामध्ये की जिथे गर्भगृहात जायला भेटतं आणि शिवलिंगला टच करायला भेटतं. त्यामुळे पुरुषांसाठी वरचं जे वस्त्र असतं ना ते काढावं लागतं आणि बायकांना नॉर्मल. हो वाव. हा तेच असंच आहे. सो पहिल्यांदाही बोलू का एवढं इन्फॉर्मेशन. यांनी जी दिली ना ती इन्फॉर्मेशनच ठेवणार. मी जी दिली ती कट होणार आहे. सो तर काल मला मज्जा आली तिथे. म्हणजे मोस्ट जरा मस्त वाटलं तिथे जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आतमध्ये गेलो आणि कधीच मी मंदिरामध्ये असं उघडा वगैरे झालो नाही. ते फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे लाईफमध्ये आणि मस्त वाटलं. तर आज पण जायची अशी इच्छा होते. तर बघूया ते बाकीचं कव्हर झालं आमचं, मग त्याच्यानंतर आम्ही तिथे जायचा प्लॅन करू. ओके. चला मग आता आतमध्ये जाताना दाखवतो तुम्हाला पण. या तुम्ही पण या. हा बघा डॉगी आमचा डोगेश भाई बघा झोपेतून उठला. डोगेश भाऊ. चप्पल काढायची इथे. हे दोघांची चप्पल. हा मी आहे. ही आमची बाई आहे. आता आम्ही जातो एवढं मोठं शिवलिंगचं दर्शन घ्यायला. हे बघा ही आमची बाई आम्ही आणि मे बी आपले नंदी. सो मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे सर्व शिवलिंग आहे. एक मोठं सोमनाथचं आहे. सोमनाथचं मध्ये आहे. अँड देन इकडनं असं म्हणजे स्टार्ट होते बघा. हे एक मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, रामेश्वरम, घृष्णेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, विश्वेश्वर, केदारनाथ, नागेश्वर. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आमचे 6 कम्प्लीट झाले. अँड 7 अब आहेत. हम केदारनाथ भी जाके आए हैं. फक्त आता 6 बाकी आहेत. एक सिनेमॅटिक मध्ये दाखवतो बघा कसं काढून. एक साथ सर्व ज्योतिर्लिंगचे दर्शन एकदाच. पाय पडा लवकर पडा पाया.
बघू गणपती बाप्पा पण आहे ते बघ तिथे. गणपती बाप्पा. सो मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही म्हणजे हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये माझं जे ज्योतिर्लिंग आहे ना ते कुठचं आहे माहिती आहे काय? माझं ज्योतिर्लिंग मीन्स माझ्या कास्टमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे ना ते कुठचं आहे सांग? मल्लिकार्जुन. आणि हिच्या कास्टमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे ना ते आम्ही झालं कम्प्लीट. केदारनाथ. केदारनाथ. सो आम्ही हिच्या जे कास्टमध्ये जे हिच्या कास्टमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे ना ते कम्प्लीट झालं. आता माझ्या कास्टमध्ये जे ज्योतिर्लिंग बाकी आहे ते आता आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. आणि अस्थि अस्थि मस्त असे 12 ज्योतिर्लिंग कम्प्लीट होतील. आता आमचे 6 ज्योतिर्लिंग कम्प्लीट झालेत, अजून 6 बाकी आहेत. ते आउट ऑफ तिथे पण जाऊ आम्ही अस्थि मस्तपैकी. जे आजूबाजूलाच आहे विश्वकर्माचं मंदिर आहे आणि ओम नमः शिवाय शिवलिंग आहे मोठ्याचे ना. हा सो ह्यांनी खूप सारी इन्फॉर्मेशन दिली आहे पण व्हिडिओ 05 मध्ये नाही आली, 01 मध्ये आली आहे. सो बघूया कधी कधी होतं. सो बघा केव्स मध्ये आम्ही जाऊन आलो, त्याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन. नाही त्याची सांगितली ना, त्याची मी माहिती सांगितली. अँड देन आता मी घुष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे, जे 12वं ज्योतिर्लिंग आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोड्या टायमाने देईन. मे बी हवं तर मस्त वाटतं. म्हणजे मुलांचं कसं माहिती आहे तिथे उघडं हवं लागतं नाही ती कट होणार आहे. सो तर काल मला मज्जा आली तिथे, म्हणजे ऑलमोस्ट जरा मस्त वाटलं तिथे. जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आतमध्ये गेलो आणि कधीच मी मंदिरामध्ये असं उघडा वगैरे झालो नाही. ते फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे लाईफमध्ये आणि मस्त वाटलं. तर आज पण जायची अशी इच्छा होते. तर बघूया आता बाकीचं कव्हर झालं ना आमचं, मग त्याच्यानंतर आम्ही तिथे जायचा प्लॅन करू. ओके चला मग आता आतमध्ये जाताना दाखवतो तुम्हाला पण. या तुम्ही पण या. हा बघा डॉगी, आमचा डोगेश भाई बघा झोपेतून उठला. डोगेश भाऊ